वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय गुरुदेव दत्त। ठीक आहे, तर आज म्हणजे खूपच आनंदाचा दिवस आहे। एकतर ह्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मदतीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास वर्ग चालू होता आणि अजूनही विशेष म्हणजे माझे ज्ञानेश्वरीचे जे गुरु आहेत आकाशे काका, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि माझे ज्ञानेश्वरीवरती मी जे काही बोलायचो घरामध्ये त्याच्यामध्ये पहिली जी श्रवण करणारी आहे ती वर्षा, तिचा पण आज वाढदिवस आहे। तर या दोघा खास व्यक्तींचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी ज्ञानेश्वरीचा अभ्यास वर्ग चालू होता, त्याच्यामुळे अजूनही खूप आनंद होतो मला। आजच्या वर्गामध्ये फक्त ऍक्च्युअल आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वगैरे चालू नाही करणार आहे, फक्त मी थोडी बॅकग्राऊंड देतो, थोडी पार्श्वभूमी देतो ज्ञानेश्वरी महाराजांच्या चरित्रावरती आणि ज्ञानेश्वरी काय आहे, कशी आहे आणि त्याचा अभ्यास करावा याच्याबद्दल बोलणार आणि पुढल्या वर्गापासून मग आपण एक एक अध्याय चालू करूया। तर हे सगळं कसं चालू झालं, याच्या मागे काय भावना आहे, याच्या मागे पार्श्वभूमी काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो। तर अभ्यास वर्गाची प्रेरणा म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे आई वडिलांपासूनच सुरुवात झाली। मी असं लहानपणीपासून काय असं मला जास्त विशेष असं आवड नव्हती शाळेमध्ये कॉलेजमध्ये वगैरे असताना अध्यात्माची किंवा धर्माची किंवा अशा कुठल्याच गोष्टींची काही जास्त आवड नव्हती। असं मी गणेश भक्त होतो, म्हणजे तेवढीच काय गणपतीची पूजा वगैरे करायचो किंवा कुठलेही नवीन काम चालू करताना गणपतीची प्रार्थना करायचो तेवढंच, पण त्याच्यापेक्षा जास्त असं धार्मिक याच्यामध्ये काय माझं गती नव्हती। नंतर मी अमेरिकेत आलो, त्याच्यानंतर 2003 मध्ये जेव्हा तितिक्षाचा जन्म झाला त्याच्यानंतर काय कारण झालं मला माहित नाही, पण त्याच्यानंतर मला खूप अशी इच्छा झाली की गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं, त्यांची पुस्तकं वाचावीत। मग मला अजूनही त्याचं कारण काय कळत नाहीये, का मला ते वाटलं आणि गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनच का वाटलं ते पण अजून माहित नाही। तर तेव्हापासून थोडंसं असं मला कुतूहल निर्माण झालं की आपल्या आधीचे जी माणसं येऊन गेली आहेत, जे संत आहेत, आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संत परंपरा आहे, तर त्यांनी काय लिहून ठेवलं ते ऍटलिस्ट बघूया, वाचूया। पण फक्त कुतूहल होतं की काय लिहिलंय ते बघूया। आणि त्याच्या आधी मी शाळेमध्ये असताना एक मला वाटतं 8वी मध्ये तुकाराम महाराजांचा अभंग होता की ज्याच्यामध्ये म्हटलेलं एकच ओळ मला लक्षात राहिली की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, आणि ती काही कारणाने ती अगदी डोक्यामध्ये एकदम ठसून भरली होती। आणि जसं मोठा होत गेलो, जसे आयुष्यात अनुभव येत गेले तसे शेवटी असं तो विचार येत राहिला की आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं आहे तर मन प्रसन्न असायला पाहिजे। हे असं म्हणजे इंडिपेंडेंटली स्वतःला असं कळायला लागलं आणि नंतर मग तुकाराम महाराज काय सांगतात की त्याच्यावर पण खूप असं कुतूहल निर्माण झालं। तर त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या नंतर मग गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं वाचायला चालू केली आणि मग आई दादांचा तिकडे मालाडला आप्पा ताई या दोघांचं असं अध्यात्म क्षेत्रामध्ये बरेचसे त्यांची ओळखी निर्माण झाल्या। मालाडच्या राम मंदिरामध्ये जाऊन बरेचशी अशी प्रवचन ऐकायला मिळाली, खूप संतांच्या भेटी झाल्या आणि हळूहळू अशी लोक जेव्हा भेटायला लागली मग त्यांच्यामध्ये जो असा माणुसकीचा जो ठसा उमटायला लागला की
खरोखर ज्या माणसांचं अंतःकरण अगदी शुद्ध असतं त्यांच्याशी भेटून आपल्याला कसा आनंद मिळतो ते हळूहळू कळायला लागलं. आणि तिथून मग अजूनही आवड निर्माण झाली. नंतर मग आई दादा जेव्हा राम मंदिरात जायला लागले तेव्हा बरेच वर्षापासून तिकडे आकाशी काका त्यांची ज्ञानेश्वरीवरती प्रवचनं चालू असायची. आणि मी जेव्हा जेव्हा फोन करायचो तेव्हा आई दादा आप्पा ताई सगळे त्यांच्याबद्दल बोलायचे. 2006 मध्ये वगैरे तिकडे गेलो होतो मालाडला. तेव्हा बहुतेक यांची भेट झाली. मी आप्पा आणि आकाशी काका भेटलो. तर आकाशी काकांना काय वाटलं माहित नाही, पण त्यांनी मला त्यांच्या घरी जी ज्ञानेश्वरी होती साखरे महाराजांची ती मला त्यांनी दिली 2006 मध्ये. आणि तिथून मग मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. तर हे ज्ञानेश्वरी माझ्या हातात कशी आली ते योगायोगाने असे जे म्हणजे माझे पुढे गुरुच होणार होते ज्ञानेश्वरीचे त्यांच्या हातातून मला ज्ञानेश्वरी मिळाली. आणि नंतर मग आकाशी काकांबरोबर म्हणजे बऱ्याच वेळा चर्चा झाली. आणि त्याच्या बरोबरच दादांना पण वडिलांना माझ्या आवड निर्माण झाली. आणि दादांचं म्हणजे कसं की दादा जास्त कधी बोलायचे नाही या विषयाबद्दल, पण दादांचे वर्षानुवर्ष मी बघितलं की त्यांच्यामध्ये कसा फरक पडत गेला. आणि खरोखर मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी त्यातलं जे तत्वज्ञान आहे त्यातल्या ज्या पटणाऱ्या गोष्टी आहेत त्या दादांच्या आयुष्यामध्ये अगदी मुरत गेल्या. आणि त्यांची मग वागणूक त्यांचं इतरांशी कसं वागणं होतं आणि स्थितप्रज्ञपणा ह्या सगळ्या गोष्टी दादांमध्ये दिसायला लागल्या. तर ज्ञानेश्वरी त्याची शिकवण एका माणसामध्ये कशी मुरून त्या माणसाचं आयुष्य कसं अतिशय सहज सुलभ होतं ते मी स्वतः बघितलं. त्याच्यामुळे आकाशे काका आणि दादा ही म्हणजे माझ्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामार्गे सर्वात मोठी प्रेरणा आहे. आणि खरोखर म्हणजे आई दादा आप्पा ताई यांच्या मार्फत जी काही आध्यात्मिक लोकांची आणि ज्या संतांची भेट झाली त्याच्यामुळे खरोखर आयुष्य अगदी भरून गेलं. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना सुरुवातीला आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत किंवा काही गोष्टी पटत नाहीत. तर तो एक असं ती मानसिकता तयार झाली की पटलं नाही कळलं नाही तरी ठीक आहे, पण यातलं काहीतरी पटत असेल. जे काही कळतंय ते इम्प्लिमेंट करायचं, ते अंमलात आणायचं आणि मग बघायचं की आयुष्यामध्ये आपल्या काय फरक येतं. तर तसं हळूहळू होत गेलं आणि तसा अभ्यास पुढे चालत राहिला. त्याच्यानंतर 21 एप्रिलला असंच मी मालाडला गेलो होतो. तेव्हा 21 एप्रिल 2016 मध्ये आमची अतिशय योगायोगाने आकाशी काकांच्या घरी भेट झाली. मी आणि आप्पा गेलेलो. अशीच ज्ञानेश्वरीवरती अध्यात्मावरती चिंतन चालू होतं. आणि आकाशी काकांनी मला तेव्हा गुरु आज्ञा केली की म्हणाले, विकास आता तू 10 वर्ष ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोयस, आपण बोलताना मी ऐकतो तू कसा बोलतोयस आणि तुझं कसं एखादा विषय जाणून घेण्याची वृत्ती आहे, तर आता तू बोलायला चालू कर. ही गोष्ट 2016ची आहे. असायला 4 वर्षापेक्षा जास्त झाले. तर तेव्हा मला अक्षरशः ते म्हणजे आकाशी काका सांगतात म्हणून खूपच अप्रूप वाटलेलं, खूप असं अभिमानाची गोष्ट वाटली होती. पण मला तेव्हा खरोखर असं वाटत नव्हतं की मी तयार आहे की या विषयावरती मी बोलू शकतो. त्याच्यामुळे खूपच अशी गोंधळलेली परिस्थिती होती की जे गुरु ज्यांना मी गुरु मानतो ज्ञानेश्वरीचे ते मला सांगतात की विकास आता तू तयार आहेस, तू बोलायला चालू कर. पण मला स्वतःला वाटत नाहीये की माझी तशी तयारी आहे म्हणून. पण त्याच्यानंतर मला असं ते नेहमी वाटत राहिलं की नाही, आता आकाशी काकांनी सांगितलंय म्हणजे नक्की आपल्याला तयारी करायलाच पाहिजे, काही ना काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास अजूनही वाढवला. आणि मला जशा आवडत्या ओव्या होत्या त्या लिहून काढल्या, त्याचं पाठांतर केलं, त्यांचे अर्थ समजून घेतले, असं सगळं केलं. आणि मी अमेरिकेमध्ये असं शोधत होतो की कोणाला ह्या विषयावर इंटरेस्ट असेल त्यांच्याशी आपण त्यांच्यासमोर बोलू शकतो. तर अशी 2-3 वर्ष गेली, पण मला काही असे माझे प्रयत्न कमी पडले असतील, पण मला काही अशी लोक मिळाली नाहीत अमेरिकेमध्ये. त्याच्यामुळे ते असं मला मनामध्ये सारखं वाटत राहिलं की आकाशी काका सांगतायत पण माझ्या हातून ते होत नाही. ते असेच पुढे दिवस जात राहिले. नंतर 1 एप्रिल 2019ला मी दादांना भेटायला परत गेलो होतो, आई दादांना तिकडे. आणि आप्पाचा आम्ही 1 दिवस आधी 50वा वाढदिवस साजरा केला. आणि त्या दिवशी घरातच बसून आम्ही
घरातलेच बरेचसे लोक होते, नातेवाईक वगैरे आले होते मला भेटायला, दादांना भेटायला. तसे 15-20 लोकांपुढे मी ज्ञानेश्वरीच्या माझ्या आवडत्या ओव्यांबद्दल पहिल्यांदा बोललो. आणि त्याला पण काही असं काही स्ट्रक्चर नव्हतं, पण असंच बोललो. आणि त्याच्या पुढल्या दिवशी भावे मामी ज्या राम मंदिरामध्ये असतात आणि तिथून आमची ओळख झाली. त्या पण एकदम अशा संत स्वरूप आहेत आमच्यासाठी. तर त्यांनी सांगितलं की विकास, उद्या आगाशे काकांचं देवळामध्ये प्रवचन आहे राम मंदिरात, तर तू तिकडे यायचं. मी आगाशे काकांशी बोलून ठेवते, पण तिकडे तू यायचं आणि ज्ञानेश्वरीवर तुझं पहिलं प्रवचन तिथे व्हायला पाहिजे. तर असा हा दुग्ध शर्करा योग माझ्या आयुष्यात आला की राम मंदिर जे 100 वर्ष पूर्वीचं मालाडमध्ये प्रचलित असं राम मंदिर आहे, पवित्र वास्तू आहे, जिथे माझे आई वडील वर्षानुवर्ष जातात, जिथे आगाशे काकांचं प्रवचन होतं, त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांसमोर, बऱ्याचशा भक्तगणांसमोर, भाऊ बहीण यांच्या समोर माझं राम मंदिरामध्ये पहिलं प्रवचन झालं. तर प्रवचनाच्या दृष्टीने ती अशी पहिली सुरुवात होती 2019 मध्ये. तर त्याला म्हणजे 1 वर्ष आलं. आणि त्याच्यानंतरही मी बरेचसे प्रयत्न करत होतो, पण तेच म्हणजे माझ्या प्रयत्नांमध्ये कमी पडली. आणि योगायोगाने 2-3 आठवड्या आधी माझा मित्र अविनाश, तो, त्याला पण काय वाटलं माहित नाही, पण त्यांनी असंच मला सहज विचारलं. आम्ही किलीमंजारोच्या पुस्तकाबद्दल गप्पा मारत होतो आणि त्यांनी विचारलं, अरे विकास, तुझं ज्ञानेश्वरीचं काय झालं? तर मला तेव्हा काय कळलं ना, मला वाटलं तो ज्ञानेश्वरी बद्दल लिहायचं असं विचारतं. तर तो म्हणला, नाही ना, तुझं असं बोलणार होतास प्रवचन किंवा असंच काय अभ्यासाच्या बद्दल बोलणार होता, त्याचं काय झालं? तर जे काही 3-4 वर्ष जी गोष्ट पुढे सरकत नव्हती, ती अविनाशच्या तो जे बोलला त्याच्यामुळे मला खरोखर ते एकदम ट्रिगर झालं, म्हणजे ठिणगी पडतं तसं झालं. आणि मी म्हटलं की नाही, आता करायचंच आहे. आणि अविनाशने सांगितलं की तू युट्यूब लाईव्ह करू शकतोस, की घरीच कोणाला बोलवायची अशी गरज नाहीये. आणि आता करोना व्हायरसमुळे असे पण बरेचसे लोक ऑनलाईनच बऱ्याचशा गोष्टी करतात, झूमवर किंवा युट्यूबवर, तर तसा काहीतरी प्रयत्न कर. तर असं आता वाटतं, अरे किती साधी गोष्ट होती ही, आधी डोक्यात का आली नाही? पण नाही आली माझ्या 4 वर्ष डोक्यामध्ये. पण त्या अविनाशच्या त्या बोलण्यामुळे माझ्या ते डोक्यामध्ये प्रेरणा आली आणि लगेच आम्ही सुरुवात केली. तर खरोखर मी अविनाशचा पण आभारी आहे. आणि तुम्ही सगळे आहात, ती एक म्हणजे मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की तुमच्या समोर हे सगळं अभ्यासवर्गाची सुरुवात होते. आणि याचा करण्याचा उद्देश काय आहे की मी तर अजूनही शिकतोच आहे. मला वाटतं ज्ञानेश्वरी शिकणं हा जन्माजन्मीचा अभ्यास आहे, तर तो अभ्यास चालूच राहील माझा. पण खरोखर याचा उद्देश असा आहे की आगाशे काकांनी सांगितलंय की विकास, तुला हे बोलायचं आहे, त्याच्यामुळे गुरु आज्ञा आणि गुरुसेवा हा सर्वात माझा पहिला उद्देश आहे. की मला गुरूंनी सांगितलंय बोलायला चालू कर, त्याच्यामुळे मला बोलायचं आहे. नंतर जेव्हा आपण बोलतो एखाद्या विषयाबद्दल, म्हणजे काही थोडासा अभ्यास झाला असेल, पण जेव्हा बोलतो तेव्हा अजूनही शिकायला मिळतं. तर दुसरा उद्देश असा आहे की मला हे तुम्हाला सांगताना मला त्याच्यातून अजूनही शिकायला मिळेल, तो उद्देश आहे. आणि तिसरा म्हणजे स्वतःची आध्यात्मिक उन्नती करायची, की याच्यामध्ये कोणाला काही शिकवायचं आहे, मला खूप माहिती आहे म्हणून सांगायचं आहे, हा काहीच उद्देश नाही आहे. याच्यामध्ये फक्त स्वतःची उन्नती करायची आहे. आणि अध्यात्म हा अभ्यास कुठेही म्हणजे जनरली पण बघितलं तर स्वतःच्या उन्नतीसाठी, याच्यामध्ये दुसऱ्यांना काही दाखवायची गोष्ट नाहीये. जे काय आहे ते स्वतःला समजत राहील की आपलं मन कसं शांत राहतंय की नाही, आपल्याला आनंद मिळतोय की नाही. या सगळ्या बोलण्यामध्ये आणि माझ्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रवचनामध्ये किंवा सांगताना येईल की मला असं वाटतंय, मला असं वाटतंय. तर तेव्हा पण मी त्या सांगण्याचा अर्थ असा असेल की मी अभ्यास करतोय, मला या विषयाची पूर्ण माहिती नाहीये, पण थोडंसं जे काही कळलंय ते मी सांगतोय. त्या उद्देशाने मला असं वाटतंय, अशा तोंडातून शब्द जाईल माझ्या. त्याचा अर्थ असा नाही की मला सगळं माहिती आहे आणि मला सगळं कळतंय आणि म्हणून मी सांगतो. तर तेच म्हणजे याच्या मागे शिकण्याचा उद्देश आहे. आणि जे काही थोडंफार मला माहिती आहे ते तुमच्या सारख्या लोकांसमोर, ज्यांना खरोखर इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, त्यांच्याबरोबर शेअर करायचं आणि तुमच्याकडून अजून शिकायचं, हे उद्देश आहे. आणि अभ्यास वर्गाची रचना कशी ठेवली की दर रविवारी आपण US टाइम प्रमाणे 11 वाजता, भारतीय वेळेप्रमाणे 8:30 वाजता याची सुरुवात करू. जवळजवळ 30-45 मिनिटं मी अध्याय आणि ओव्यांच्या अर्थाबद्दल बोलीन आणि मग शेवटी आपण 10-15 मिनिटं
त्याच्यावरती चिंतन आणि चर्चा करू. तर अशी अभ्यास वर्गाची रचना असेल. आता थोडक्यात आपण संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी यांच्या पार्श्वभूमीबद्दल बोलावं. आणि तुम्ही पण आता कुठल्याही गोष्टींचा अभ्यास करत असाल तर त्या गोष्टीसाठी, त्या अभ्यासासाठी आपण नेहमी त्याची पार्श्वभूमी, त्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे त्याच्याबद्दल ते माहिती असेल तर त्या गोष्टीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली तेव्हा आता 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ज्ञानेश्वरी. तर त्यावेळेला परिस्थिती कशी होती? त्यावेळेला रावांचं यादवकालीन साम्राज्य होतं. भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरा अतिशय उच्च अवस्थेमध्ये होती. स्थैर्याचं वातावरण होतं. फक्त एवढंच होतं की त्याच्यावरती धर्माचा खूप पगडा होता. आणि धर्म म्हणजे आता धर्म बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने सांगता येईल. पण त्यावेळी धर्माचा जो पगडा होता तो बराचसा असा कठोर होता. बरेचशी जी आपली धर्मशास्त्र आहेत, विद्या आहेत, त्या वेदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये अशा संस्कृत भाषेमध्ये लिहिल्या होत्या. आणि त्या संस्कृत भाषेचा बहुजन समाजाला, बऱ्याचशा लोकांना त्याच्या काही माहिती नव्हती. त्याच्यामुळे ते जे ज्ञान होतं ते त्या भाषेमध्येच राहिलं होतं. जास्त लोकांना त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं. त्याच परिस्थितीमध्ये हे जे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील आहेत, त्यांचं योगायोगाने त्यांचंही नाव विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई होतं. आणि त्यांचं लहानपणापासूनच अगदी अध्यात्माकडे खूप वैराग्य दृष्टीकडे असं खूप ओढ होतं. पण त्यांचा जेव्हा ब्रह्मचार्याश्रम झाला, त्यांचं शिक्षण झालं, तेव्हा त्यांचं लग्न करायचं ठरवलं. आणि त्यांचं एका अनुरूप मुलीबरोबर, रुक्मिणीबाईंबरोबर लग्न झालं. पण लग्नानंतरही त्यांचं संसारामध्ये काही मन रमेना. तर काही ठिकाणी असं म्हटलंय की त्यांनी बायकोला विचारून संन्यास घेतला, काही ठिकाणी म्हटले त्यांना न सांगता संन्यास घेतला. पण कसंही असू दे की लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना अजूनही वैराग्य वृत्ती आली आणि ते म्हणाले की मला हे संसार वगैरे हे माझ्यासाठी काय जमणार नाहीये, तर मी संन्यास घेतो. आणि त्यांनी संन्यास घेतला. आणि तसे ते पैठणला गेले, बऱ्याचशा ठिकाणी तीर्थयात्रा केल्या. आणि असेच फिरत फिरत परत ते आणि त्यांचे गुरु महाराष्ट्रामध्ये आले. आणि काही कारणांमुळे त्यांच्या गुरूंना कळलं की माझ्या बरोबर हा जो शिष्य आहे तो त्याचं लग्न झालेलं आहे आणि तो त्याचा संसार अर्धवट सोडून माझ्याकडे आलाय. तर त्यांनी म्हटलं की विठ्ठलपंत, तुम्ही असं करू नका, तुम्ही तुमचा गृहस्थाश्रम पूर्ण करा आणि त्याच्यानंतर मग संन्यासाश्रमामध्ये या. म्हणजे तुमची जी जबाबदारी आहे नवरा म्हणून, वडील म्हणून, संसारी माणूस म्हणून जी जबाबदारी आहे ती पूर्ण करा आणि मग परत संन्यासामध्ये या. आणि असं करून त्यांनी विठ्ठलपंतांना परत पाठवलं. आणि मग विठ्ठलपंत आले आणि परत रुक्मिणीबाईंबरोबर संसार चालू झाला. पण हे जे त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं ते आळंदीतल्या त्यावेळचे जे ब्राह्मण होते त्यांना ते अजिबात पटलं नाही. की त्यांना असं वाटलं की यांनी धर्म भ्रष्ट केला. आणि तेव्हा चतुर्वर्ण आणि चतुराश्रम असे, चतुर्वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि चतुराश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थ आश्रम. याचा खूप पगडा होता. याच्यामध्ये अगदी समाज खूप बांधलेला होता. तर त्यावेळच्या जे अगदी धर्मपंडित होते आळंदीचे, त्यांना हे आवडलं नाही आणि त्यांनी विठ्ठलपंतांना आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. त्यांचा सतत उपवास होत राहिला, त्यांना खूप त्रास दिले समाजाने. आणि गावातले जे प्रतिष्ठित, ज्यांच्याकडे बरेचसे लोक अगदी म्हणजे खूप आदराने बघत होते, त्यांनीच विठ्ठलपंतांना आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं. त्याच्यामुळे सगळ्याच गावकऱ्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना वाळीत टाकलं. त्यांना कोणी म्हणजे भिक्षेसाठी काही देत नव्हते, काम काही नव्हतं. त्याच्यामुळे त्यांची खूप एकदम बिकट अवस्था होत गेली. आणि त्याच्यामध्येच मग त्यांना 4 मुलं झाली. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी 4 मुलं झाली. आणि मुलंही लहानपणापासूनच अगदी तेजस्वी होती, अगदी विद्यावान होती.
त्यांना लहान वयातच भरपूर शास्त्रांचं ज्ञान होतं त्यांच्या वडिलांकडून मिळालेलं. तर त्यांच्यामध्ये अशी सगळी म्हणजे आध्यात्मिक आणि धर्माच्या ज्ञानाबद्दल शिकण्याची आधीपासूनच प्रेरणा होती. पण समाजाने त्यांना असं वाळीतच टाकलं होतं. त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. तर असा त्रास सहन करत करत म्हणजे विठ्ठलपंतांना नेहमी ती काळजीच असायची, की माझं तर आयुष्य आता माझ्या चुकीमुळे असं गेलं, तर आता माझ्या मुलांचं कसं होणार? तर त्यावेळची जी परिस्थिती जी सांगितली आहे, ती आता आगाशे काकांनी साखरे महाराजांची जी दिलेली ज्ञानेश्वरी आहे, त्याच्या सुरुवातीला हे सगळं असं चरित्र आणि ज्ञानेश्वरीचं बॅकग्राऊंड वगैरे दिलं. तर त्याच्यातल्या काही मुद्दे मी वाचतो. तत्कालीन कर्मठ ब्राह्मणांच्या उदंड उपासाचा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई ते विषय बनले. आळंदीतील ब्राह्मणांनी, नातलगांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना शास्त्रविहीन आचरणाबद्दल वाईट टाकले आणि त्यांचा उपहास करू लागले. अशा या उपेक्षित असहाय्य स्थितीत विठ्ठलपंतांना प्रपंच करावा लागला. लोकांचा आपल्याला व आपल्या लोकांना उपसर्ग नको म्हणून ते गावाबाहेर कोपटे बांधून राहू लागले. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी संसार चालू ठेवला, मुलांना शिकवणं चालू ठेवलं आणि मग त्यांना खूप त्रास जेव्हा सहन म्हणजे स्वतःसाठी नाही पण स्वतःच्या मुलांसाठी त्यांना असह्य झाला, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आळंदीच्या ब्राह्मणांकडे जातो, त्यांना सभा घ्यायला सांगतो आणि जे काही त्यांना प्रायश्चित्त द्यायचं असेल ते घेतो मी आणि मग पुढे कमीत कमी माझ्या मुलांना तरी ब्राह्मण संस्कार होऊ दे, त्यांची मुंज होऊ दे आणि त्यांना जे काय पुढे अभ्यास करायचा आहे ते करता येईल. पण त्यावेळचे जे आळंदीचे ब्राह्मण होते त्यांनी ते सगळं अमान्य केलं. ते म्हणाले की तू खूप घोर पाप केलंयस, तुझी मुलं जी संन्यासाची मुलं आहेत ती पण धर्माच्या दृष्टीने भ्रष्ट आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काही करू शकत नाही. तर ह्या ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय की सत्यधर्माचा गाभा सोडून नरवंटीची उपासना करणाऱ्या तत्कालीन पंडितांना विवेकजन्म मनुष्य सुचला नाही. त्यांनी ही संन्यासाची पोरे म्हणून त्यांना अंत्यजापेक्षाही पतित मानले. त्यांची सावली देखील आपल्या अंगावर पडणार नाही याची दक्षता घेतली. म्हणजे इतका त्रास त्यावेळच्या ह्या प्रवृत्तींनी, कर्मठ प्रवृत्तींनी ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे भाऊ, त्यांचे आई वडील याला सगळ्यांना दिले. आणि नंतर मग विठ्ठलपंत म्हणाले आळंदीचे लोक ऐकत नाहीत तर मी आता पैठणला जातो. पैठणला अजूनही म्हणजे समजा हाय कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे, तर पैठणला त्यावेळेला कदाचित सुप्रीम कोर्ट असावं. तर तिकडे गेले तर त्या पैठणच्या ब्राह्मणांमध्ये म्हणजे बरेचसे काही लोक त्यांना अशी खूप म्हणजे विठ्ठलपंतांबद्दल आपुलकी होती. तर त्यांनी सगळी शास्त्र, धर्मशास्त्र शोधून काढली, पण ते म्हणाले की आपल्या धर्मशास्त्रामध्ये ह्याला कुठेच पाठिंबा नाहीये की अशा पापाला कुठेच प्रायश्चित्त नाही. तर विठ्ठलपंत म्हणाले तुम्हाला शास्त्रांमध्ये प्रायश्चित्त नसेल तर तुम्ही काही पण प्रायश्चित्त द्या, मी घेतो, पण इथून पुढे माझ्या मुलांना सुखाने राहू द्या. तर त्यावेळेला त्या ब्रह्मवृंदांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताशिवाय अजून कुठलं प्रायश्चित्त नाही. म्हणजे तुम्हाला स्वतःचं आयुष्य संपवावं लागणार आहे, तुम्ही इतकं घोर पाप केलं. तर ही पण गोष्ट म्हणजे कितीतरी अशी खूप विचित्र वाटते की धर्म इतका कठोर कसा असू शकतो की माणसाला प्रायश्चित्त घेण्याची तयारी आहे, तो माणूस चूक झाली आहे ती समजतो, पण तरी सुद्धा त्याला पुढे मार्ग दाखवण्याच्या ऐवजी ही जी चुकीच्या पद्धतीने धर्मशास्त्रांचा जो विचार चाललाय त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं. तर बऱ्याच विचारांती मग शेवटी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. त्याचा त्यांना असं वाटलेलं की मी ही शिक्षा घेऊन माझी मुलं तरी पुढे सुखात राहतील. पण त्यांच्या बलिदानानंतर, मृत्यूनंतर ही चारही मुलं, आणि तेव्हा काही अशी मला वाटतं 10 वर्षाच्या आसपास असतील चौघही मुलं, 2-2 वर्षाच्या अंतराने, म्हणजे खूपच लहान होती ती मुलं, अगदी पोरकी झाली. आणि आळंदीच्या समाजाने परत त्यांना ते जे काही वाईट टाकायचं होतं ते चालूच ठेवलं. जो काही त्रास होता तो चालूच राहिला. त्यांना अन्न नाही, वस्त्र नाही, निवारा नाही, अशा परिस्थितीमध्ये चारही मुलं फिरत होती. तर अशी फिरता फिरता त्यांना एक शेतकरी भेटला, एक साधा माणूस शेतकरी भेटला.
ही 4 मुलं अशी रस्त्याने चालली आहेत आणि हा बैलगाडीमधून चाललाय. तर तो शेतकरी म्हणतो, "अरे तुम्ही तुमच्या तोंडातून एवढं सगळं ज्ञान ऐकतोय मी, चांगले श्लोक ऐकतोय, अर्थ ऐकतोय. तर तुम्ही अशी बेवारस कशी फिरता?" तर तो त्यांना म्हणतो, की "चला माझ्या माझ्या घरी पण 4 मुलं आहेत. तुम्ही पण 4 आहात. तुम्ही माझ्याबरोबर राहा." आणि मग ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ त्यांना सांगतात, की आम्हाला म्हणजे थोडक्यात त्यांना सांगतात, की काय झालंय, का ते पोरकी झाली आहेत आणि धर्माचा त्यांना चुकीच्या अर्थामुळे त्यांना कसा त्रास होतोय. तर तेव्हा तो जो शेतकरी सांगतो ते खूप अशी अगदी म्हणजे शिकण्यासारखं आहे. तो म्हणतो, की "धर्म वगैरे बाळांनो मला काही कळत नाही. मी शेतकरी आहे. मी दिवसभर शेतामध्ये काम करतो, घाम गाळतो. अ, सगळ्या घरातल्या लोकांची काळजी घेतो. माझ्या समाजामध्ये आहेत त्यांना जितकी मदत होऊ शकेल तेवढी मदत करतो आणि जसा वेळ मिळेल तसं मी भगवंताचं नाव घेतो. माझ्यासाठी हाच धर्म आहे आणि बाकी मी असंच आयुष्य व्यतीत करणार आहे. काम करा, कर्तव्य करा, लोकांशी प्रेमाने वागा, मी भगवंताचं नाव घ्या आणि जेव्हा आपला मृत्यू होईल तेव्हा लोकांनाच विचार करायचा आहे. तेव्हाच फक्त काय धर्माचा जो विषय प्रश्न येईल, की त्या शरीराला जाळायचं आहे का पुरायचं आहे? एवढाच धर्माचा प्रश्न आहे. त्याच्याशिवाय मला धर्माचं काही घेणं-देणं नाहीये. शेवटी मनुष्य धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. तर ते जेव्हा ज्ञानेश्वर महाराज आणि चौघं भावंड ऐकतात, तर त्यांना असं खरोखर ते पटून जातं, की ज्ञानेश्वर महाराज ते पण याच अवस्थेमधून जात असतात, की अंतःकरण शुद्ध असेल, तर भगवंत पण आपल्याला जवळ घेतो. तर मग माणसं माणसांना का दूर लोटतात? त्याच्यामुळे 4 भावंडांना तो खूप इतका जो त्रास झाला, त्याच्यामुळून त्यांच्याही डोक्यामध्ये हेच प्रश्न घोळत होते, की सर्वात शेवटी सर्वात श्रेष्ठ मनुष्य धर्म आहे. माणसाने एकमेकांशी कसं वागावं? एकमेकांची कशी काळजी घ्यावी? याच्याशिवाय धर्म म्हणजे काय असणार? पण त्यावेळचा जो धर्म, जो अशा अगदी चतुर्वर्णाच्या, चतुराश्रमाच्या अशा ज्या चौकटीमध्ये एकदम जखडून पडला होता. त्याच्या बाहेर काही तो येत नव्हता. आणि त्याच्यामागे म्हणजे खरोखर जे ज्ञान अडकून पडलेलं होतं, ते लोकांना सांगण्याचं का असं जे कार्य होतं ते कोणीच करत नव्हतं. त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटलं, की हा अज्ञानाचा अंधकार संपूर्ण याच्यामध्ये समाजामध्ये आहे. तर आपण काहीतरी याच्याबद्दल कार्य करायला पाहिजे. आणि तिथून मग निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्या बऱ्याचशा चर्चा व्हायच्या. तर त्या चर्चांबद्दल पण या साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये खूप असे महत्त्वाचे गोष्टी लिहिल्या. तर त्या मी वाचून दाखवतो, की म्हणजे विठ्ठलपंत रुक्मिणीबाई यांनी देहांत प्रायश्चित्य घेतलं आणि नंतर त्याच्याही पुढे जे यांचा प्रवास चालू होता, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना चिंता होती, की मला जर ब्राह्मण म्हणून जर पुढे काम करायचं, कार्य करायचं असेल, जे लोकांना ज्ञान सांगायचं असेल, लोकांना धर्म काय आहे ते नीट समजून सांगायचं असेल, तर माझी संस्काराप्रमाणे माझी मुंज व्हायला पाहिजे. त्याला उपनयन म्हणतात. त्याच्यात असं लिहिलंय, की उपनयनाची चिंता आता ज्ञानदेवाला लागून राहिली होती. तो सदानकदा हा विषय काढून निवृत्तीनाथांना उपनयनाविषयी काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे, असा आग्रह धरू लागला. पण निवृत्तीनाथांची या संबंधीची भूमिका अगदी वेगळी होती. आता याच्यामध्ये कळून येतं, की निवृत्तीनाथ जे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि ज्ञानेश्वर महाराजांची विचार करण्याची पद्धत कशी वेगळी होती, ती याच्यामध्ये दिसून येते. निवृत्तीनाथांची या संबंधीची भूमिका अगदी निराळी होती. ते ज्ञानदेवांना म्हणत, "अरे ज्ञानदेवा, आपल्यासारख्या जन्मजात जीवनमुक्तांना या 16 संस्कारांची आवश्यकताच काय? शास्त्रोक्त संस्कार कशासाठी? जीवनाच्या कर्मरहाटीपासून मुक्त होण्यासाठीच ना? तर मग आपण हे जीवन जगतो आहोत, ते मुक्ताचे नाही तर कोणाचे? तू वर्णाश्रम धर्माप्रमाणे, कुळधर्माप्रमाणे करावयाच्या संस्काराचा आग्रह सोडून दे. आपण वर्णाश्रम धर्माच्या, कुळधर्माच्या पलीकडे गेलेलो आहोत." ही किती महत्वाची गोष्ट आहे, की निवृत्तीनाथ सांगतात, की ठीक आहे, समाजाने आपल्यावर खूप अत्याचार केले आहेत. त्यांची जी धर्माची जी समजूत आहे ती वेगळी आहे. पण तू आपल्या मनामध्ये बघ, अंतःकरणामध्ये तू शुद्ध आहेस. आपण शुद्ध आहोत. तर ही जी शुद्धी आहे, याच्या पलीकडे कुठल्याही संस्कारांची, कुठल्याही कर्माची किंवा अशा कर्मठपणाची काहीच गरज नाहीये.
ही जी गोष्ट आहे ती मला खूप महत्वाची वाटते आणि ही म्हणजे आपण प्रत्येक जण त्याच्याबद्दल विचार करू शकतो की आपण जर खरोखरच अंतःकरणातून अगदी अगदी पवित्र झालो, शुद्ध होत गेलो, तर मग अजून कसलीही कुठल्याही सोपस्कारांची, संस्कारांची तशी गरज नसते. आणि याच गोष्टी मग पुढे ज्ञानेश्वरीमध्ये परत परत येतात, की एक ओवी आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की एकी भक्ती मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. आपण पुढे जाऊन या सगळ्या डिटेलमध्ये बघूया. पण त्याचा अर्थ असा आहे की पै एकी भक्ती मी जाणे. मला फक्त भक्तीच समजते. तेथ साने थोर न म्हणे. मग तिथे लहान मोठा याचा काहीच संबंध येत नाहीये. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. म्हणजे फक्त भक्तिभाव असेल तर देवामध्ये आणि मनुष्यामध्ये काहीच अंतर नसायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी घ्यायला नाही पाहिजे. तर ही जी गोष्ट आहे ती निवृत्तीनाथांकडून कळते. नंतर सोपानदेवांची पण भूमिका अशीच होती. ते म्हणाले, "ज्ञानोबा दादा, अरे माणसाला प्राप्त होणारी मुक्तावस्था वर्णाश्रमाच्या कुळधर्माच्या अभेद्य चौकटीत राहून प्राप्त होत असते, की बंधनातीत अशा उन्मुक्त जीवन जगणाऱ्या उच्च मानसिक अवस्थेत? व्यास, वाल्मिकी, वसिष्ठ यांचे तरी कुळ किंवा जाती शुद्ध कुठे आहेत? आपल्याला जीवनमुक्तीचा मार्ग आपल्या गुरु परंपरेतून निवृत्ती दादाच्या पुण्याईने प्राप्त झालेला आहे. तेव्हा तू या मुंजीचा आग्रह सोडून दे आणि तू आपल्या अभ्यासाला सुरुवात कर." तर म्हणजे भावंडांची आपापसात विचार असे वेगळे होते. पण ज्ञानेश्वर महाराजांचा आय थिंक मी जेव्हा जेव्हा विचार करतो, मला असे ज्ञानेश्वर महाराजांमध्ये एक असे क्रांतिकारक किंवा असे रिबेल दिसतात. तर दोघही भाऊ त्यांना हे सांगतायत, की "तू हे सोडून दे, मुंजीच्या मागे लागू नकोस." पण ज्ञानेश्वर महाराजांना त्यातल्या त्यात अन्यायाबद्दल खूप चीड होती. आणि त्यांची भूमिका कशी वेगळी होती, की ज्ञानदेवांना या दोघा भावंडांची भूमिका मान्य होती, परंतु त्यांच्यातला विचारवंत सदैव जागृत असे. धर्माच्या ज्या खोट्या आणि विपरीत आचरणामुळे सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात एवढे अनर्थ माजले आहेत, त्या धर्माचे खरे स्वरूप समाजाला कोणीतरी सांगितलेच पाहिजे. हे ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे त्यांची खरोखर जबाबदारी वाटली, की नाही हे अन्याय सहन नाही करायला पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार, अन्यायाविरुद्ध लढा द्यायलाच पाहिजे. तर इथे भावंडांमध्ये थोडेसे वेगळेसे विचार असे दिसून येतात. आणि तिथून पुढे मग निवृत्तीनाथांनी म्हटलं, की ज्ञानेश्वर, ज्ञानदेव महत्वाकांक्षी आहेत. पण त्यांना पण आपण जरा व्यवस्थित असं मार्गदर्शन करून त्यांच्याकडून हे कार्य करून घ्यायचं. तर अशा गोष्टी, असे अनुभव आपल्या पण आयुष्यात बऱ्याच ठिकाणी येतात, की आपल्याला आपल्या समाजात, आयुष्यात काय चाललंय, तर ते पटत नाही किंवा अन्याय आहे असं दिसतं. तर अन्यायाविरुद्ध लढा कसा द्यावा? अंधार आहे. अंधार आपल्याला आवडत नाही. अंधारातून उजेड निर्माण करायचा. तर उजेड कसा निर्माण करावा? एक तर आहे की अंधाराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन म्हणजे आपण स्वतः त्या अंधारात जाऊन, गाभाऱ्यामध्ये जाऊन एक मोठा प्रकाश निर्माण करायचा. तो एक मार्ग आहे. पण त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला सतत त्या अंधाराविरुद्ध लढा द्यावा लागतो. तर एक कुठली गोष्ट बदलायची आहे, तर एकदमच बदलायची का हळू बदलायची? तर तसाच हा प्रकार आहे, की अंधाराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन अंधार नष्ट करायचा, तो एक प्रकार आहे. त्याला मी बिग बँग म्हणतो. आणि दुसरं काय आहे, की अंधाराच्या कडेवरून हळू अंधार कमी करून त्या अंधाराचं मग एकदा कमी होत गेला, की मग तो अंधार आपोआप नष्ट होईल. तर त्याच्यामध्ये काय आहे, की आपल्याला त्या अंधाराच्या गाभाऱ्यात जायची गरज नाहीये. हळू करून अंधार कमी करायचा. तर हळू मग निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना अशी प्रेरणा देत गेले, की बघ आपल्याला ते शेतकरी ज्यांनी आपल्याला जेव्हा खूप समाजाने आपल्याला टाकलं होतं, ज्या शेतकऱ्यांनी भोळ्या-भाबड्या लोकांनी आपल्याला आधार दिला, अशा लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये भक्तिभाव जिवंत आहे, ज्यांच्यामध्ये माणुसकी जिवंत आहे, अशा लोकांना आपण खरोखर जे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय, ते सांगायला पाहिजे. तर असे हळू म्हणजे हे विरुद्ध, धर्मपंडितांबद्दल त्यांच्या विरुद्ध भांडण्यापेक्षा आपण अशा लोकांमध्ये जाऊन भगवद्गीतेचा जो अर्थ आहे त्यांना समजेल अशा पद्धतीने सांगायला पाहिजे. तर अशा दृष्टीने आपण कार्य सुरुवात करायला पाहिजे. तर ह्या विचारावरती चौघा भावंडांचं एकमत झालं आणि मग त्यांनी हळूहळू भगवद्गीतेवरती
ज्ञानेश्वरी जी त्यावेळची जी भाषा होती प्राकृत म्हणून, तर त्या भाषेमध्ये त्यांनी बोलायला चालू केलं. आणि नेवासाला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरीवर ते बोलायला लागले, तेव्हा त्या एक म्हाळसा देवीचं मंदिर होतं, त्या देवळामध्ये एक सच्चिदानंद बाबा म्हणून होते. त्यांनी मग ज्ञानेश्वरी प्राकृत मध्ये लिहायला चालू केली. त्याला हे 1290 मध्ये झालं. तेव्हा जेव्हा त्यांनी भगवद्गीतेचं भाषांतर केलं, आता भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, ते ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतमध्ये त्याचं भाषांतर केलं आणि भाषांतराबरोबर बराचसा विस्तार पण केला. त्याच्यामुळे 700 श्लोकांनी 9034 अशा ओव्या झाल्या. तर ह्या ज्या भावार्थ दीपिका तेव्हा त्याचं नाव होतं, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली म्हणून त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या बरोबर अजूनही त्यांचं लेखन आहे. त्यांनी अमृतानुभव म्हणून एक ग्रंथ लिहिला आहे, चांगदेव 65 म्हणून लिहिले आणि काही अभंग लिहिले. ते अभंगांमधले बरेचसे अभंग हरिपाठामध्ये सामील आहेत. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे पण अभंग आहेत. तर असं ज्ञानेश्वर महाराजांचं साहित्य आहे. पण सर्वात जास्त आपण भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी हेच समाजामध्ये जास्त माहिती आहे. आणि मग शेवटी ज्ञानेश्वर महाराज 20-21 वर्षाचे असताना त्यांनी जेव्हा बऱ्याच ठिकाणी अशी तीर्थयात्रा केली, भावार्थ दीपिकेबद्दल भगवद्गीतेबद्दल सांगितलं, त्यावेळच्या बऱ्याचशा संतांबद्दल बरोबर भेटून तीर्थयात्रा केली, समाज प्रबोधन केलं. आणि मग शेवटी त्यांना अशी इच्छा झाली की आता माझं कार्य संपलंय, आणि मग त्यांनी संजीवन समाधी घेतली आळंदीमध्ये. तर असं हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आहे ते मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आणि का महत्वाचं आहे की 15-16 वर्षाची मुलं अन्यायाबद्दल कसा प्रतिकार देतात, त्यावेळची जी प्रचलित प्रथा आहेत चुकीच्या होत्या, हे माहिती असून ते समजून घेऊन त्याच्याबद्दल अभ्यास करून ही जी प्रवृत्ती आहे ती खरोखर प्रेरणादायी प्रवृत्ती आहे. आणि ती आपण म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये ती वापरू शकतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज भगवंताचा अवतार होते हे अशा सगळ्या गोष्टी म्हणण्यापेक्षा त्यांच्या चरित्रावरून प्रेरणा घेऊन त्यांच्या शिकवणीतून आपण शिकून आपण सुद्धा स्वतःमध्ये आणि आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. त्याच्यासाठी मला वाटतं ही खूप महत्वाची पार्श्वभूमी आहे. भगवद्गीता जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृतमध्ये लिहिली, त्याच्या आधी भगवद्गीतेवर वेगळ्या भाषेमध्ये कोणीच लिहिलं नव्हतं. त्याच्यामुळे भगवद्गीतेमधली ही सर्वात जुनी आणि प्राकृतमध्ये लिहिलेली सर्वात पहिली टीका आहे. आणि जास्तीत जास्त त्यांचा भर आहे मनुष्य धर्म आणि भूतदया याच्यावर सर्वात जास्त त्यांचा भर आहे. आध्यात्मिक क्षेत्रात सर्व थरातील लोकांना भक्तीसारख्या एकात्मभावात गुंफण्याचं कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, की समस्त समाजाला आपल्या धर्मामधला आपल्या शास्त्रांमधला खरा अर्थ काय आहे तो सांगण्याचं जे कार्य आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी कोणीही केलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी खरोखर लोकशाही निर्माण केली अध्यात्म क्षेत्रामध्ये. आणि दुसरं एक महान कार्य केलं की प्राकृत भाषेला, जी मराठीच्या आधीची जी भाषा होती, तिला त्यांनी प्रचलित केलं की ह्या भाषेमध्येही आपण भगवद्गीतेचा अर्थ सांगू शकतो. त्याच्यामुळे मराठी भाषा प्रचलित करण्यामागे ज्ञानेश्वर महाराजांचं खूप मोठं कार्य आहे. आणि तिथून पुढे आपण नेहमी म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळ. असं एकदा तो त्यांनी पाया जो मांडून दिला, तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठी संत परंपरा निर्माण झाली. ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, गोंदवलेकर महाराजांची प्रवचन आहेत, दासबोध आहेत, असे बरेचसे ग्रंथ प्राकृतमध्ये मराठीमध्ये निर्माण. आता ज्यांना म्हणजे अभ्यासू वृत्तीचे जे लोक आहेत त्यांना थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. तर या 18 अध्यायामध्ये तुम्ही बघाल की असे 40 ते 50 श्लोक आहेत प्रत्येक अध्यायामध्ये. पण ज्ञानदेवांनी त्याचा बऱ्याच श्लोकांचा बऱ्याच अगदी विस्तार आणि अर्थ त्याच्यामध्ये दिला. त्याच्यामुळे 9034 ओव्या झाल्या. काही अध्यायांमध्ये कमी ओव्या आहेत, काही अध्यायांमध्ये भरपूर ओव्या आहेत. तर उदाहरण द्यायचं झालं तर 13व्या अध्यायामध्ये 34 श्लोक आहेत, पण 1170 ओव्या आहेत. आणि 18व्या अध्यायामध्ये पण 78 श्लोक आहेत, 1810 ओव्या आहेत. तर आपण यातल्या काही महत्वाच्याच ओव्यांबद्दल बोलणार आहोत पुढे जाऊन अभ्यास वर्गामध्ये.
पण फक्त ज्ञानेश्वरी कशी आहे, त्याची रचना कशी आहे ते सांगण्यासाठी हे मी मांडलंय इथे. आणि अजून एक महत्वाचा विषय म्हणजे की ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करावा. तर या ज्या दोन गोष्टी सांगितल्या की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, की आपल्या आधीचे जे संत महात्मे झाले त्यांनी काय सांगितलंय ते समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. म्हणजे मी स्वतःहून सांगतो, मी आगाशे काकांचे आयुष्यावरून आयुष्य कसं चाललंय ते बघतोय. दादा आयुष्य कसे जगले ते बघतोय. तर खात्रीपूर्वक मी हे सांगू शकतो की ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने आपण समाधानी अर्थपूर्ण आयुष्य कसं जगावं हे नक्कीच कळतं. फक्त ते समजून घेण्याची इच्छा पाहिजे, तशी कुतूहल पाहिजे. आणि आपल्या स्वभावात किंवा रोजच्या वागण्यात काय बदल करावेत हे पण कळतं. स्वतःची आध्यात्मिक पारमार्थिक उन्नती कशी करावी हे कळतं. आणि निरोगी मन कसं ठेवावं, कशावरही अवलंबून नसणारा नित्य निरंतर आनंद कसा आपण जोपासावा किंवा त्या आनंदाकडे कशी वाटचाल करावी याचा पण अभ्यास. आणि हा स्वतःच करायचा अभ्यास आहे, याच्यामध्ये दाखवण्याची काहीच गोष्ट नाहीये. पण मी माझ्या अभ्यासावरून हे सांगू शकतो की जो काही आपला आयुष्याचा प्रवास चाललाय, की आपण प्रपंचामध्ये गुरफटलेलो आहोत, आपले सुख दुःख चालू आहे. तर हा जो प्रवास आहे, तर तो हळूहळू प्रवास अभ्यास करत करत जिथे आनंद गर्भ आहे, जिथे असा आनंद आहे जो कशावरच अवलंबून नाहीये, अशा आनंदाकडे आपला सतत प्रवास व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की ज्ञानेश्वरीचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. आणि नक्कीच म्हणजे आपण या अभ्यास वर्गामधून काही काही ओव्यांचा अर्थ समजून घेऊन आपल्यामध्ये चर्चा करून अशाच दृष्टीने आपली वाटचाल सुरू ठेवावी, चालू राहावी अशी माझी इच्छा आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने माझ्याकडून हा जो अभ्यास वर्ग सुरू झालाय, ती खरोखरच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. आणि हे जे आजच्या बोलण्यातून किंवा इथून पुढे जे काही बोलण्यातून माझ्या जाईल, ते गुरुकृपेने माझ्या तोंडातून जाईल. जे काही चांगलं असेल, बरोबर असेल ते गुरूंच्या कृपेने होईल. त्याच्यामुळे आजचं प्रवचन मी गुरूंच्या चरणी अर्पण करतो. याच्यातून जे काही चुकून माझ्या तोंडून गेलं असेल, तर ती सर्वस्वी माझी चूक आहे. त्याच्याबद्दल क्षमस्व. आणि इथून पुढे मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करीन. पण जे काही चांगलं जे झालं आहे, ते परत मी गुरूंच्या चरणी अर्पण करून आपण आता पसायदानाने हे जे प्रवचनाचा जो भाग आहे तो संपवूया. पसायदान झाल्यानंतर मग सगळ्यांनी अनम्यूट करा आणि मग आपण त्याच्यावर 10-15 मिनिटं चर्चा करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिरे जावो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी, भजिजो आदी पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान फसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.